हे बघ मी लग्नाच्या आधी किंवा लग्नापासून तुला कधी प्रपोज नाही केलाय, ठीक आहे. आणि लग्नानंतर जे ह्या सगळ्या ज्या गोष्टी मी एन्जॉय करतोय हे फक्त तुझ्यामुळे. तू जे कसं काय मंडळी, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. डे 2 आहे गेम ड्राईव्हचा. आम्ही सकाळी सकाळी उठलेलो आहे परत आणि आम्ही रेडी झालेलो आहे. आज थोडा डिफरंट लुक केलेला आहे. मला खूप आवडलं. मला पण खूप जास्त आवडला चिकनचा आणि माझा आउटफिट. तर आता आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आता मी निघणार आहे. वाजले आहे इंडियामध्ये तर 9 वाजले आहे गाईस, कारण की हा इंडिया 6:30 5 मिनिटं बाकी आहे. 6:30 वाजले आहे. आम्ही एकदा सुसू करून नेतोय, कारण की मग तिथे आम्हाला मिळत नाही, मग आम्हाला कंट्रोल करून बसावं लागतं. म्हणून आता सुसू करायला जातोय आम्ही. तर आजचा ब्लॉग तुम्ही बघत राहा आणि कालचा ब्लॉग तुम्ही नसेल बघितला तर जाऊन बघा, कारण की ते बोलले की 95% ऑफ द ॲनिमल्स वी आर स्पॉटेड यस्टरडे. आणि आज काय काय भेटेल, आज आम्हाला प्लीज हंटिंग भेटू दे देवा, प्लीज हंटिंग भेटू दे. हंटिंग आणि रायनो. आम्हाला रायनो बघायचं आहे आणि हंटिंग बघायचीच आहे, तर होपफुली आम्हाला भेटू दे. जर भेटली तर आम्ही तुम्हाला नक्की दाखवू. तर गाईज अशी झाली आहे आमची सफारी स्टार्ट आणि तुम्ही बघू शकता इतकी थंडी वाजत आहे, तर मी फुल शॉल घेतली आहे माझ्या कानावर. बट बिचारा चेतन ला काहीच नाही आहे आणि मी त्याला म्हणत आहे घे, स्टील तो नाही घेत. आय एम नॉट बिचारा, माझी बॉडी एवढी याच्याने जास्त अजून थंडी एक्सेप्ट करते. नाईस नाईस नाईस. तर हा मस्त थंडी एन्जॉय करतोय आणि आम्ही सगळ्यांनी कानाला बांधलेला आहे आणि फुल ऑन आईच्या गावात चालू झालेली आहे. दिस इज अ साईन गाईज की आमची सफारी, जंगल सफारी स्टार्ट झालेली आहे. कार बोट गाडी यार, एक नंबर. रणबीर आणि आल्याच्या गाडीमध्ये बसले, या जागेवर रणबीर बसला होता, इथेच आल्या बसली ती. ओ माय गॉड, काय गोष्ट करतो. येस, आणि याच दिवशी गेलो, याच तारखेला, आणि 6:30 निघालो होते. हो का, नाईस नाईस नाईस. रणबीर कपूर आणि आलिया. आज जिराफला आम्ही इतकं स्पॉट करतोय गाईस, इतकं स्पॉट, आणि एवढा जवळून जवळून स्पॉट करतोय यांना. आणि बघा किती लंबे आहेत भाई, एक नंबर. किती मोठा आहे भाई, काल नव्हते आपल्याला एवढे. किती, हा ना, काल नव्हते, किती सगळे आज वाई साहब. हे बघा गाईस, यांचं काहीतरी कुचूपुचू झालंय. कुचूपुचू, ए कुचूपुचू, तुम ऐसा क्यों कर रहे हो कुचूपुचू. हे किती क्यूट शिवानी, हे बघ किती क्यूट दिसतंय तो. हा, इकडचा मोठा आहे ना, तर हा मी, तू छोटी. येस, चेतन आणि शिवानी गाईस, चेतन आणि शिवानी. लपलेत ते, लपलेत. पण किती सुंदर दिसत आहे भाई, किती सुंदर दिसत आहे. आमच्याकडे बघतोय बघ थांबल्यावर, डेंजर भाई. टक लावून बघतोय पूर्ण, त्याच्या कानाला कापलायत ग काही काही. हो का, नाही असं कापलायत रे. बघ बघ, परत बघतोय. अरे मेरे को खाने दो ना अकेले अकेले. हा, तू बोलतोय शिवान, दाखव परत. सेम दिसतंय रे, सेम 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 दिसतं, सेम. भाई मसई मारामध्ये लोक यांना बघायला जास्त येतात. वाइल्डर पीस हे कुठेच तुम्हाला एवढं जास्त भेटणार नाही, भारतामध्ये तर बिलकुल भेटणार नाही. पण इकडे बघा ना, क्वांटिटी किती जास्त यांची भाई. पॉप्युलेशन बघा, अरे खेळत आहे लोक, बघा बघा. ओ भाग रे. पण यांचं हे काय गाईस, यांना आवाज जरी आला ना ते पळतात, एवढे भित्रे असतात हे. शिवानी अशी टकलावून बघत आहे, असं वाटतं तिला ती, तू यांच्यातली तर नाही शिवानी, यांच्यातली एक तर नाही, यांच्यातली एक तर नाही. आजचा दिवस तुला ट्रोल करायचा आहे. यू विल बी ट्रोल. होल्ड डे, होल्ड डे, होल्ड डे. बघा गाईस, एवढा जवळून तर नाही बघितलं भाई कधीच. आणि हे इथं खाते, आणि सगळे इथं पहिले लहान आहेत बाकीचे, आणि आम्ही किती जवळ आहे भाई. किती जवळ भाई. कसं खातोय भाई याला, डेंजर खातोय एकदम. कप्स किधर है गाइस, बेबीज किधर है. इतक्या जवळ भाई. हे बघा इथे, इथे हे बघा, इथे
कसं भाई आफ्रिकाला आमच्या यायचं समोर जी आहे ती खातच आहे भाई, बघतच संपतच नाही त्याचं खाणं भाई, खूप मजा संपतच येते. नाहीये. आणि खूप मजा नुसते खाऊन आलं, नुसते खाऊन आलं. आणि आम्हाला ऍक्च्युली यासाठी जायचं होतं इकडे, की गाडी जवळून जवळून बघू, आणि फायनली सक्सेस झालाय गाईज. आता असं वाटतं की मसाई मारायला आलोय, म्हणजे सगळ्यांना म्हणतो की मला असं बघायचं आहे, असं बघायचं आहे, आणि आज बघायला भेटलं. आम्हाला प्राईड बघायचं होतं. दिस इज प्राईड. दिस इज प्राईड व्हायला डे 2 आई सक्सेसफुल. आहे आणि बाकीचे मुलं मुली आहेत तिथे. डे 2 सक्सेसफुल गाईज, डे 2 नाही पूर्णपणे अजून successful. स्टार्ट झालंय. माझ्यासाठी हेच पाहिजे होतं भाई, मला हेच पाहिजे होतं, मला हेच पाहिजे होतं मसाई मारायसाठी. आ जाओ मेरे बच्चों, आ जाओ. लाईनने चालले भाई, लाईनने चालले. एक मागे एक चालले आहे. हो भाई, साव लायक बघा भाई. हा खूप म्हातारा लायन आहे, हा काळावाला. ओ शिट, मिस केलं. अरे यार. स्टॉप. थांब जवळ जातोय ना, जवळ. हे बघा. हो भाई साहब, काय लाईनने चाललंय भाई. ओ माय गॉड. ओ भाई. भाई साहब, हे बघा यांचं इकडे रोमॅन्स चालू आहे मस्त. इकडे पण एक बसलाय. भाई साहब, एकदम फॅमिलीने चाललंय हा भाई. काय दिसतोय हा. प्राईड बघायचा होता. क्या हो रहा है तुम्हारे साथ? I think today's a lucky day. डेंजर हो गया, डेंजर. Yes, because he's marking He's marking the territory, guys. ये मेरा इलाका है, मेरे इलाके में कोई नहीं आएगा. चालतंय यार. सगळे उभे आहेत. किती सारे लाईन्स बघा ना, एवढे सगळे लाईन्स. छोटू का. पूर्ण लाल भरलाय त्याचं तोंड, माहितीये. अरे यार, डेंजर चालतो. वॉक तर बघा भाई, सिंहाची वॉक. किंग ऑफ द जंगल. काय से दिसतंय भाई. आई शपथ, कधी वाटलं नाही भाई सिंह बघणार, तो पण असा. कसं वाटतंय, कसं वाटत तुला, कसं वाटतं तुला. हा आणि तिकडे मागे पण एक सगळ्या बायका त्याच्या. दिसतंय. बघितलं. एवढं जवळ आलोय होता, काहीतरी खात आहे असं. नुसतं खात आहे भाई, नुसती खात आहे. स्क्रॅचिंग येस या. माझी वाट खाजो मी तुझी. अशी खाजवा खाजवी. येस. थांब. शिवानी एक इथे व्हिडिओ काढू ना आपण, फोटो काढूया. कुठला व्हिडिओ काढायचा? काही नाही, असंच आपण थोडं बोलूया एक्सपिरियन्स बद्दल. जरा व्लॉग मध्ये पण घेतोय की ही जागा तुला कशी वाटली वगैरे. हे घे माईक. सॉरी. आपल्याला प्रॉपर सांगायचं. माईक लाव भाई, हवा नाही, हवा आहे तर आवाज नाही येणार. हो, तुम्ही लावतच आहे माईक, तुम्ही असं करता. ओके थांब. काय बोलायचंय?
तुला कसं वाटलं मसाई मारायला येऊन वगैरे, जागावर कशी वाटली? तुम्ही एवढं दुरून नाही येणार व्हिडिओ, एवढं दुरून नाही येणार व्हिडिओ. अरे माईक लावलंय का नाही ना? हो ते आहे, पण असं काढायचंय फुल. तू सांग ना, तुला कसं वाटलं मसाई मारायला येऊन वगैरे? ओके, सो मला पहिलं असं वाटलं की मसाई मारा, मी एवढी ॲनिमल लवर नाही आहे, तर मला वाटलं मसाई मारा कसं असेल, कसं काय असेल, ठीक असेल वगैरे. आणि जेव्हा आम्ही इथे आलो भाई साहब, आजचा एक्सपिरियन्स इट्स लाईक शेर असा जेव्हा जात होता भाई, डोळ्यात पाणी आलं माझ्या, लिटरली डोळ्यामध्ये पाणी आलं. इकडे दे, जवळ तळे, जवळ आहे ना. अरे जवळ तळे. हे बघ, मी लग्नाच्या आधी किंवा लग्नापासून तुला कधी प्रपोज नाही केलाय, ठीक आहे. आणि लग्नानंतर ह्या सगळ्या ज्या गोष्टी मी एन्जॉय करतोय हे फक्त तुझ्यामुळे. तू जे माझ्यासोबत एवढं सगळं कॉन्टेंट क्रिएशन आणि इथे जे मला हे नवीन दुनिया दाखवली फक्त तुझ्यामुळे. आणि जेव्हा हे मसाई मारा ट्रिप प्लॅन झाली होती तेव्हा मला मसाई मारा काय आहे हे मला माहिती पण नव्हतं. मी लिटरली जेव्हा यांनी टाकलं की मसाई मारा जायचं आहे, मी सर्च केलं की व्हॉट इज मसाई मारा. आणि त्याच्यानंतर कंटिन्युअसली तू म्हटलं की यार रणबीर आणि आले आणि इथे प्रपोज केलं, इथे प्रपोज केलं. मी त्यांचे खूप सारे व्हिडिओज बघितले की त्यांनी कसे प्रपोज केलं, काय केलं वगैरे वगैरे. आणि मला असं सॉर्ट ऑफ फील झालं की लाईक दिस इज अ बेस्ट प्लेस की मी तुला प्रपोज करू, कारण की तुला आलिया आणि रणबीरची जोडी जी आहे ती खूप आवडते. आणि आय थॉट की लाईक दिस वुड बी अ बेस्ट प्लेस टू प्रपोज यू. सो विल यू बी माय फॉर एव्हर फॉर एव्हर? Love you. She said yes, guys. Yes. I love you. I love you. रडत आहे का तू? मला खूपदा बोलली हिला थँक्यू थँक्यू थँक्यू. तुम्हाला खूपदा बोलले होते की प्रपोज नाही केला. आय थॉट लाईक दिस इज अ बेस्ट प्लेस आणि परफेक्ट प्लेस आणि परफेक्ट टाइम. म्हणून मी तुला बोललो की याच गाड्यामध्ये रणबीर आणि आलिया पण बसले होते, तिथेच बसले होते. भाई आता आलं माझ्या लक्षात. थँक्यू थँक्यू गाईज. वी आर काय फॉर एव्हर फॉर एव्हर. फॉर तुझी अंगठी कुठे आहे? तर गाईज एक नंबर प्लॅन झालेला आहे. मी जे विचार केला होता सगळं झालेलं आहे. आणि हा जागा भाई, ही जागा काय मस्त जागा आहे. आणि ऑल क्रेडिट गोज टू माय ग्रुप मेंबर अँड आवर टुडेज गाईड. थँक्यू सो मच बॉय, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. इट वॉज लवली एक्झिक्युशन. थँक्यू थँक्यू सर, सर थँक्यू सो मच. इट वॉज लवली एक्झिक्युटेड. गाईस तुम्हाला आवडलं की नाही तुम्ही कमेंट मध्ये सांगा. पण शिवानी खूप जास्ती आवडलं गाईस, आणि मला पण खूप जास्ती आवडलंय. आता ते सगळ्यांचे फोटोशूट चालू आहे, एरोप्लेन चालला आहे, वळून वळून काय काय बघायला भेटतं गाईस. पोझिंग देणं चालू आहे. यो नाईस. फॉलो अस ऑन युट्यूब. Yeah, we do that. YouTube too. Yeah. Africa, Hakuna Matata. Hakuna Matata. Yeah. Hakuna Matata. Hakuna Matata. Hakuna Matata. Nice. Nice. है ना, सुंबडीमध्ये एकदम ग्रास मध्ये लपली आहे ती, हंट करायला चालली आहे. आणि इथे पूर्ण बिल्डर बेस येतात. कॅमेरा में दिखी नहीं रही. Can we wait या बिल्डर बेस आला आणि खूप जवळ आली भाई. आता बघा इथेच आहे, इथेच आहे भाई. देखो हा गाइस, ये मिस मत करना कभी. इथेच आहे भाई साहब. वेट. आई शपथ. ती लपून आहे. कॅमोफ्लेज झाली भाई. हे बघ इथे येत आहे घेणार भाई, खूप जवळ आली आहे. हे बघा गाइस, हे गेला आणि गेला. मला ती नाही. अरे त्याच्या बाजूला आहे. जाऊ दिलं. ती दोघांना पुढे जाऊ दिलं बघ. तो आता मधला जिथे आहे ना, ह्याला पण जाऊ दिलं. काय करते आता? पकडणार, शेवटच्याला पकडणार. ती बघ बाजूनी. नाही उठली. Oh my God, guys. दिसलं.
दिसलं तिला भाई साहब. गळ्यात पट्टा है अबे ये गळ्यात पट्टा है गले में पट्टा है कुछ उसके गले में पट्टा है गाइस धूम लगा पण भाई बघायला मजा आली असते. काय भाई मजा आली असती खतरनाक यार. एक्सपिरियन्स तिथेच उभी राहिली आहे काय करते पण तिला काय एक्सपिरियन्स भाई. तिकडे पण लपून बघते. How do they have पट्टा tracking system. ट्रॅकिंग चलो guys. How the pride is moving. तिला भूक त्यांना लागली. कळालंच नाही मी काय म्हणलं हे जर भेटले असते ना आपल्याला आणि काय कॅप्चर होतो रे, इथे कोणी गर्दी पण नाही आहे. काय यार काय त्याला भूक कॅप्चर नव्हती लागली भूक लागली होती त्याला. तो काय बोलला की तिघांना धरून तो मागून मारतो म्हणजे सुद्धा 2 जण वाचवायला येणार नाही असं वरच त्याचं पण cheer. ते बघ तिथे कोण वाचवणार आहे त्याच्यात वाचवतात का ते एकमेकांना अरे पण पट्टा त्याला- यार काय आम्ही ते miss काय केलं. यार. त्याच्या गळ्याला पट्टा होता आणि ट्रॅकिंग सिस्टम होता guys. खूप मजा आली. पण तुम्ही बघितलं ना ते सगळं की कसा व्हिडिओ झाला आता एक नंबर. भाई आम्ही एक अटेम्प्ट केला आता क्लाइम्बिंगचा. त्यांनी म्हटलं की सगळे पकडून बसा. एक अटेम्प्ट झालेला आहे आणि गाडी मागे आलेली आहे कारण की गाडी बंद पडली होती. हे बघा इथे एवढंच रोड आहे. रोडला चिपकून टायर आहे गेस. काय वाटतं यश? पोचलं पाहिजे. गाडी पोचलं पाहिजे. 1 2 3 लेट स्टार्ट. तू पकडून बस पहिले. मोरया. लेट्स गो. आणि पकडून बस तू. मॅच लावतात ते वर जायला हो हो मग काय कसं जायचं म्हणून डिस्कस करतात डिस्कस कर रहे हैं अभी कि अभी कैसे आ रहा है. आता धक्का द्यावा लागणार आहे पोरांना उठून पोरांना उठून धक्का द्यावा लागणार. अच्छा गावात इथे मगरमच्छ उतरलो जरी तरी जाईल. मगरमच्छ आला तो इथे. मगरमच्छ याला बघायचं swimming इथेच होती भाई. आज का तेच आहे तो आम्हाला तेच बोलतोय आपल्यालाच लंच बनवलाय त्यांनी. लंच. चला बघू. हाँ वी आर गोइंग रिवर्स थोड़ा सा. टुडे किती कॅज्युअली बोलतोय किती कॅज्युअली बोलतोय मध्ये तरी जायला. आहे एवढं तर आहे जागा. रिवर्स करून रप पण घेऊ ना. 3 2 1 लेट्स गो. तुम्ही त्याला हे- मोरया. भाई डेंजर गुड परफेक्टो. अबे परफेक्टला परफेक्टो बोलतात ते. 26 इसका एज हम लोग गेस कर रहे हैं अभी. 23 23 23 23 20 20 29 22 28 23 28 Oh my God. Bro, you doesn't look like. 20 Why are you not married? He was married and then the wife ran away. No worries. I'm gonna cut the vlog here guys She said she had her own reasons. oh And then she wanted to go to school. So I told her, you go to school. When you come with a helper. So they come. This guy is crazy, guys. Right? Is it okay? Yeah, she went to school. She's in another country. She's in UK. Oh, She's doing law. oh, nice. So when she come, I'll be doing a lot of crime and I'll call my lawyer. Antelope. These are the biggest antelopes In Africa, right? in Africa right now. And they can jump. Despite their sizes, you see how big they are. They can jump up to 5 meters, right? Oh. 5 meters. 5 meters. Oh my God. Yeah, so that's it. आमचा गाईड एवढा सही आहे ना. इकडे जो पण कचरा करतो हा कचरा आम्ही नाही करतोय. यांनी आता बॉटल दिली त्याला. तर बेसिकली इथे पडलेला कचरा आमचा ड्रायव्हर आम्हाला उचलायला लावतो. भाई क्रेझी भाई नाईस है ना. एक नंबर पुंबाची फ्रेंड भेटली गाईस. पुंबाची फ्रेंड. भाई आम्ही फर्स्ट टाइम स्पॉट केलाय स्लीपिंग जिराफ. सो दिस इज अ वे जिराफ स्लीप. ते कधीच मान खाली करू शकत नाही कारण का त्यांचं ब्लड सर्क्युलेशन नेहमी डोक्यापर्यंत गेलं पाहिजे. तर असंच झोपतोय. तर गाईज आम्ही सफारीवरनं आलोय घरी आणि सगळे फ्रेश झालेले. हे बघा सगळे फ्रेश चेहरे
आणि घरी आल्या आम्ही बसल्यावर आता डबल खेळणं चालू केलेलं आहे. First time फर्स्ट टाइम आम्ही खेळतोय त्याचं नाव पण नाही ऐकलं. या ग्रुप सोबत काही भेटलो की काहीतरी नवीन शिकायला भेटतंय. आणि यावेळेस आम्ही नवीन शिकलोय डबल गेम. म्हणजे शिकलो म्हणजे एकच गेम खेळलो तर शिकत आहे. पण इझी गेम आहे. गेम खूप इझी आहे. तुम्ही जे लहानपणी बघता आणि रिमेंबर करता तसंच काहीतरी आहे. मी तुम्हाला एक फक्त सांगतो मेमरी गेम. की याच्यामध्ये जे पण सिम्बॉल्स आहेत कोणतरी एक सिम्बॉल टाकेल. ह्या सिम्बॉलचं तुमच्याकडे कुठलं कार्ड असेल ते बघायचं आणि लगेच टाकायचं बोलून की ड्रॅगन आहे याच्यामध्ये ड्रॅगन. ज्याचे पहिले कार्ड संपले तो जिंकला. तर असा गेम आहे. आणि इकडे आमचा आता जेवणची पेट पूजाचा टाइम चालू झालेला आहे. जो आमचा शेफ परत तेजस 3 minutes. येस आमचा शेफ परमनंट शेफ तेजस आमच्यासाठी करतोय. सगळ्यांचे चेहरे बघूंगा स्पेशली हिचा. बुंगा? का? तुला भूक लागली आहे ना? भोंगा. येस चला कॅरी ऑन गाईस लेट्स गो. चलो एक बीच. Round two. गेम शेत तुम्हाला दाखवेल विदाऊट हे खेळ. नाही, नाही विचार आहे. हेड guys. चलो हा. 5 seconds पहिले देखने तर का. हळद जायला तर दाखवणार और नाही. 3 2 1 2-3 राऊंड दाखवणार गाईस तुम्हाला कळणार. हे बघा आता यांची क्रेझीनेस तुम्हाला कळणार हा. 1 2 3 Go. नाही अरे ह्याला बघायचं 5 सेकंड याला 5 सेकंड मला. आणि मग स्वतःच उचलायचं आता नाही उचलायचं. Yes. ओपन. 1 5 2 ड्रायव्हर कैची अरे आई नहीं रात को. की मी बोलले की अरे मेरा तो कुछ नहीं आ रहा है. हे रेड कलरचं काहीतरी Target. टार्गेट. ओके. गाईस तुम्हाला समजलं का? हे जोकर 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 बघा जोकर त्याच्यामध्ये डॉग डॉग. बॉम्ब अरे ये वेब. वेब नाही. हे डक व्हॉटएव्हर दिस डक इज. हा ड्रॅगन अरे ड्रॅगन बोलले होते. हा. कार. गाईस अरे यार. घडी घडी. Tree. अरे यार अरे यार नहीं जम रहा है. अरे यार इग्लू. अरे यार Hello. question mark. अरे थोड़ा पीछे थोड़ा इधर डालो. Question mark टाकलं ना हा अरे ड्रैगन. ड्रैगन. ग्रीन ड्रॅगन. अच्छा ड्रॅगन आहे डायनासोर आहे वो. हा तेच ये dragon. ड्रॅगन बोलतो आम्ही Cheese. त्याला किस Cheese. कॅरेट 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 रखो ना ऊपर. कौन है? ऊपर तर रखो. कॅरेट कॅरेट गाईस समजलं का तुम्हाला? अशी असते बघा. चीज चीज आई एम ओके टू लूज फॉर यू गाइस. आई एम ओके टू लूज फॉर यू गाइस. अरे भाई अभी कुछ नहीं आ रहा है क्या? अभी कुछ नहीं आ रहा है भाई मेरे को कुछ नहीं आ रहा. ए हॉर्स 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 कुठून आलं हॉर्स हॉर्स हॉर्स. अरे यार हॉर्स कुठून आले झेब्रा. अरे ये भाई दिख ही नहीं रहा है. बल 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 यार. बल. जा रहा है यार. जिंकलो आम्ही कैंडल. जे शिवाय पटकन तुला पण जिंकवतो जल्दी जल्दी ये पेंट. पेंट कुठे आहे? अरे मेरा भी है. ए मसाई मारा. नहीं नहीं. मारा नाहीये. अरे ए, यार. सन सन ह्याला पण ए जिंकवतो. दिखा तो सही. इग्लू इग्लू काय पिगलू इग्लू पिगलू हो गया गाइस. इधर पिगलू हो गया भाई. Red, no sign. No entry, no entry. हा, no entry. लॉक लॉक. अरे गेलं. टाकले. एड यार. बस थंडर. थंडर. ए आग आग आग. अरे यार आग टाकले नाही. ए मकडी मकडी. आई नाही आहे याच्यात, नाही एक पण नाही आहे. अरे भाई साहब देख लो. मज्जा आली guys, मज्जा आली. सो दिस इज अ गेम गाईस. तुम्हाला समजलं असणार की कसा गेम आहे. भाई शपथ काय दिसते हिला. भाई काय दिसते हिला भाई. डोळे तेच ते काम. मला 0.5 असल्यामुळे माझा थोडासा लेट होतं गाईस. मला 0.5 असल्यामुळे यांना कोणालाच चष्मा नाही बघा. हे जिंकेलच ना. उपमा झालाय फायनली रेडी. तेजस भाई थँक्यू सो मच. Chef परमनंट शेफ भाई. मला असं वाटतं की घरचा उपमा आहे हा एकदम. रेडी टू कुक उपमा गाईस. आफ्रिकामध्ये खाऊया ना. उपमा इन आफ्रिका. शिवानीला खूप जास्त आवडते. हो मला उपमा. अरे तिथूनच खाऊया खा ना. खा खा. सगळेजण भिडलेले आहेत आता. सपासप चम्मच चाललाय प्लेट मध्ये. नाईस. कशी आहे टेस्ट? कैसा है कैसा है कैसा है कैसा है? नाईस. खूप चला दिवसानंतर guys. चांगला वेळ मैंने बनाया. भाई, 2-3 नाही, नाही, नाही. गुड गुड गुड. ह्याच्यापेक्षा ए इसका रेसिपी क्या है? वेरी इजी. 10 रुपए. MTR का 3 मिनट को उपमा लेना है. पानी डालना 100 ml का था. Yes, खतम. 3 था क्या ये? तुम्ही जर कुठे आउट ऑफ इंडिया चालले असेल काय स्पेशली आफ्रिका किंवा कुठली कंट्रीज तर हे आयटम्स नक्की कॅरी करा. उपमा किंवा पोहे रेडी टू आम्ही कुक next time पासून carry खूप करणार. मस्त आयटम आहे आणि हेच तुम्हाला सेव्ह करेल. आणि कारण की चाळीस इथे तुम्हाला संपल्याशिवाय 100 ठेपले कॅरी कर. इथे तुम्हाला काहीच असं टेस्टी खायला भेटणार नाही. दिस इज अ टेस्ट. बघा मी खात नाही. अर्धा संपलेला आता मी खातो. आता माहिती पडलं. भाई पोहा पोहा आलेला आहे. ज्या प्रकारे उपमा टेस्टी लागला होता त्या प्रकारे पोहा तर एकदम क्रेझी लागणार आहे. तू आता थोडा वेळ नाही आता मी नाही गाईज आता मी चाललोय बाय. ए भाई साहब तुम्ही येडे झाले का तिघजण? हायड्रेशन ड्रिंक साठी एवढे ओरडाट काय करत आहे? अबे आम्ही पार्टिकल वर नसतोय माहितीये तुला.
पागा एवढे ते भाई, बहुत ज्यादा है भाई. मोजून टाकत आहे तिघजण. सबसे ज्यादा तेल है. 33% आहे 33. ए, चल, तेरे को 40 में बजने आया. काय पण 3 होते ना 4 होते. चार. अच्छा, म्हणून तुम्ही त्या चौथ्याचा एवढं वाटप केला. चौथ्याचं वाटप इतकं खतरनाक केलेलं आहे भाई साहब. फायनली इन मसई मारा. तू एक्सपेक्ट केलं होतं का शिवनी? भाई एक्सपेक्ट साहब ऍक्च्युली पूर्ण व्लॉग मध्ये जेव्हा त्यांनी मला प्रपोज वगैरे केलं त्याच्यानंतर सो मेनी थिंग्स आम्ही परत सफारीला गेलो, परत घरी गेलो, परत खूप सगळ्या गोष्टी आम्ही डिस्कस केल्या, कारण की मी फुल सरप्राईज मध्ये होती. तर मी माझं रिॲक्शन नाही घेतलेलं आहे ना याच्यावर रिॲक्शन नाही आहे. याच्यामध्ये माझं रिॲक्शन नाही आहे. बट आई शपथ माझ्या डोळ्यामध्ये पूर्ण असं पाणी. मला जर तुम्ही आवाज ऐकला असेल, मी जेव्हा चेतन मला प्रपोज करत होता इट्स लाईक असं करत होती मी, कारण की नाकामधनं डोळ्यामधनं पाणी येत होतं. तर खूप मस्त वाटलं यार. मला असं कधी वाटलं नाही की मसई माराला जाऊन मला चेतन प्रपोज करायचं, म्हणजे ऑब्व्हियसली ड्रीम होतं माझं. आता काय नाही, आता बस एक ड्रीम तर पूर्ण झालं आहे प्रपोजलचं. आता पॅरिस समोर राहिलेलं आहे. प्लीज बेश यू. पण ठीक आहे, नाही पण ते पण होऊन प्लीज जाणार. विश यू चेतन, होऊन जाईल, होऊन प्लीज जाईल, विश यू. होऊन जाईल. मला करा तू पॅरिसचा समोर, ठीक आहे? हा रिव्हर्स करूया आता. हो, ठीक नाईस आहे. साईड. आता मला पण आता तू प्रपोजल बोलून पाहिजे दिलं, guys. आता नाही करू शकत मी. नाही तरी चालेल. आता तू बोलून दिलं, आता नाही करू शकत मी तुला. ठीक आहे, करून घेशील तरी. नाही विसरून मला जाणार. सरप्राईज आहे तुला, तूच करून टाकशील मला पॅरिस. आपण असं करू आणि एकमेकाला करून टाकू. तर मे बी कोणाला हे आवडेल, कोणाला नाही आवडेल. माझी फिलिंग सांगते ह्याच्या रिलेटेड काय होते. तर आमची अरेंज मॅरेज आहे, राईट गाईज. आणि अरेंज म्हणजे प्रत्येक मुलीचं स्वप्न असते की मुलांनी तिला असं काहीतरी मॅजिकल करून प्रपोज करायला हवं वगैरे. आणि ते मी असं चिडवायचे चेतनला, जे की चिडवायची पण माझ्या मनात पण होतं कुठे ना कुठे की चेतनला. आणि आम्ही जेव्हा बोलणं झालेलं ना आमचं, जेव्हा आम्ही लग्न म्हणजे असं बोलत होतो एकमेकांसोबत, तेव्हा मला माहिती नाही तुला आठवणार की नाही आठवणार, बट चेतनला मी विचारलं होतं की आता स्टेप्स काय आहे, म्हणजे पुढे काय करू आपण. एक तो पॉईंट येतो नाही का लग्नामध्ये, जेव्हा एकमेकांसोबत बोलतो आपण की आता काय करायचं पुढे. तर चेतन बोलला होता की आता आपण घरी सांगू एकमेकांच्या, आणि नंतर मी तुला छान प्रपोज करेल आणि मग आपण लग्न करू, एंगेजमेंट राहणार आणि हे करणार. तर तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं की चेतन मला बोललेला की आपण आईबाबांना सांगू आणि सगळं फिक्स झालं आणि तुला प्रपोज करेल, कारण की मी त्याला सांगितलं होतं की मला ते किती आवडतं, राईट. तर तेव्हापासून त्यांनी, मी वाटच बघत आहे लग्नाला 1 वर्ष झाला, 2 वर्ष झाला, 3 वर्ष झाले, प्रपोजल कुठे आहे बाई माझं. मसाई मारामध्ये करायचं ना मला, म्हणून मसाई मी नव्हतं मारामध्ये गेलो. करायचं होतं. सो इट्स अ थिंग फॉर मी. मला माहिती नाही कोणाला असं वाटेल की अरे लग्नानंतर कोण प्रपोज करतं, बट ट्रस्ट मी गाईज, जर तुम्ही तुमच्या वाईफला प्रपोज नसेल केलं तर नक्की प्रपोज करा, कारण की ते खूप वेगळं खूप भारी फील वाटतं. होतं, खूप छान फील होतं. जर ज्यांचे लव्ह मॅरेज आहे ते एकमेकांना प्रपोज तर करतातच रिलेशनशिपमध्ये यायला आणि मग पुढे जायला, पण ज्यांचं अरेंज मॅरेज आहे त्यांचं काय, त्या पण प्रपोज डिझर्व करतात या. आणि खूप छान वाटतं. असं नाही की फक्त मुलांनीच मुलीला करायला पाहिजे, मुली पण मुलाला करू शकतात, जे की मी करेल माझं राईट बाकी आहे टाइमवर. आता. येस. हा, आता चेतनचं प्रपोजल बाकी आहे जे मी करेल. आणि तुम्ही करून बघा एकदा, तुम्हाला खूप छान वाटेल. तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता त्याला खूप छान वाटेल. तसंच मला वाटलं. अँड इट्स लाईक ड्रीम फॉर मी की चेतन मला प्रपोज करतो आहे. कुठे हे लोकेशन काही कंपल्सरी नव्हतं की मला तिथेच प्रपोजल पण ते पाहिजे सगळं होतं. फिट झालं. म्हणजे ऍक्च्युली असं झालं की पॉडकास्ट मध्ये यांनी परत तो पॉइंट रेस केला की यांनी मला प्रपोज नाही केला. मी प्रत्येक पॉइंट रेस करत राहत होतो, नाही, असं नाही तू- पॉडकास्ट मध्येच केला. मग तुम्ही व्लॉग बघितले असणार तर व्लॉग्स मध्ये पण मी केलंच हा आहे. नाही तेच म्हणतोय मी की ते सिरियल झालं एकदम मस्त ना. येस, की म्हणजे असं Plan झाला, बर्थडेला perfect. 30th बर्थडे माझा, मग आम्ही प्लॅन केला सडनली की मसाई मारा जाऊया, आणि मग ह्याच्या डोक्यात आलं की करूया. आणि हा गाईज, जर तुम्हाला वाटत असेल की फुल प्लॅन असेल आणि ही रिंग नवीन नाहीये, ही ज्यानी मला दिलेली आहे. ऍक्च्युली याची त्याची पण एक स्टोरी आहे. स्टोरी मी सांगू का याची स्टोरी. तर याची स्टोरी अशी आहे गाईस की ऍक्च्युली काय झालं की बर्थडेला मी हिला एक डायमंड रिंग देणार होतो, कारण की हिला खूप दिवसापासून मला जायची होती. तर बर्थडेला खूप ट्राय केलं. ऍक्च्युली शिवानी मंचेकर आणि मी खूप प्लॅन करत होतो या बर्थडेला असं द्यायचं वगैरे, पण मग मला असं वाटलं की यार डायसन याच्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे बर्थडेला. मग असं वाटलं की डायसन देऊया आणि मग मसाई मारायला चालू तिथे आपण प्रपोज करूया. हा आयडिया मला तेव्हा आला होता, ठीक आहे, जेव्हा मी बर्थडेचा सरप्राईज करत होतो.
पण आम्ही खूप ट्राय केलं की हिच्यासाठी चॉईस करायची वगैरे वगैरे, पण हिच्या साईजमुळे म्हणजे ते कसं असतं की तुम्हाला जेव्हा डायमंड रिंग घ्यायची असताना जर साईज अवेलेबल नसेल तर तुम्हाला 15 ते 20 दिवस लागतात. तर काही माझ्याकडे हे नव्हतं, ऑप्शन नव्हतं. ऑप्शन असं होतं की एकतर प्रपोजल ड्रॉप करा किंवा मग म्हणजे हे एक रिंग घ्या. तर मी काय केलं की मला असं वाटलं यार ठीक आहे, रिंग आता नाही देता येत आहे, तर एक काम करू, हिला न सांगता हिची रिंग आपण गायब करू आणि पूर्ण मसाई मारा ट्रिप मध्ये सोबत ठेवू आणि जेव्हा परफेक्ट वेळ येणार तेव्हा तिला प्रपोज करू. येस, तर तर असं ती होतं माझी ते. रिंग लास्ट दिवाळीची आहे, जी चैतन्यच मला दिलेली. तर ती ही रिंग आहे आणि मला खूप म्हणजे बरं वाटलं की ह्याने ड्रॉप नाही केला बिकॉज हा. ऑफ रिंग. त्यांनी मला केलं कारण की म्हणजे असं ह्याच्यामध्ये की- नाहीये काही हा. की मला डायमंड रिंग हवी आहे आणि तेव्हाच तू मला प्रपोज करशील. Yes, मी पण नाही, हे तोच विचार माझ्यासाठी केला. ड्रीम स्वप्न होतं फक्त की मला नवरा, लग्न झालं असेल, लग्न ठरलं असेल, अरेंज मॅरेज असेल, लव्ह मॅरेज असेल, तरी त्यांनी मला प्रपोज करावं हे माझं स्वप्न होतं. हम्म. आणि त्यांनी रिंग साठी ते कॅन्सल नाही केलं. माझं प्रेम, माझी हे बघितलं तर मला खूप भारी वाटलं. तेच मला असं वाटलं की यार रिंग तर मी कुठे पण देऊन देईन तुला परत, पण अशी लोकेशन, असा वेळ, असा परफेक्ट टाइम सिच्युएशन नाही येणार परत. तर म्हणून म्हटलं ते त्यांच्या लँग्वेज मध्ये परफेक्टो म्हणतात ना, ते Perfecto. परफेक्टो झालं एकदम मस्त आणि खूप मजा आली मला पण. येस, आणि ऑल थँक्स टू अवर ग्रुप, ऑल थँक्स टू गाईड, सगळ्यांना सपोर्ट थँक्यू, केलं. ज्यांनी ड्रायव्हर सगळ्यांनी आणि मस्त त्यानंतर आमचे plan केला फ्रेंड्स ज्यांनी फुल एक्झिक्यूट केला. मला माहिती नाही पडलं, मला वाटलं हे व्हिडिओज काढते आणि सडनली ही प्रपोज तुम्ही तर बघितलंच असणार. माहिती नाही माझ्यासोबत तुम्ही इमोशनल झाले की नाही, बट येस गाईज, ती फिलिंग एक्सप्रेस नाही करू शकत. आणि जर तुम्हाला पण तुमच्या लव्ड वन्सनी असं काही प्रपोज केलं असेल तर आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की नक्की सांगा सांगा. की तुम्हाला कसं प्रपोज केलं आणि तुम्ही कसं फील केलं होतं. येस, आणि हा होता असा ब्लॉग. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल गाईज तर प्लीज कमेंट करा, शेअर करा, खूप जास्त शेअर करा तुमच्या फ्रेंड सोबत, फॅमिली सोबत. हाईप करा व्हिडिओला आणि तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब सबस्क्राईब करा. करा. चलो, आणि कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगाल आणि तुमचे काय रिॲक्शन्स होते ते पण नक्की सांगाल. चलो, चला bye बाय, bye. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. येस.